नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळत राहतील. वळूया आपल्या आजच्या एपिसोडकडे. तिथेही सगळे लोक त्यांच्याकडेच बघत होते. दीप्ती कारमधून उतरून डायरेक्ट घरामध्ये निघून गेली व जाऊन तिच्या बेडवर पडली. रंजना आणि सुनंदा यांनी विजयला घरामध्ये बोलावले. दीप्तीचे घरही कौलारूच होते. 2 रूम होत्या. एका रूममध्ये किचन, देवघर, भांडी होती, तर दुसऱ्या रूममध्ये टीव्ही व पाहुण्यांसाठी बसण्याची सोय होती. दीप्तीचे शैक्षणिक साहित्यही त्याच रूममध्ये होते. रंजनाने विजयला टीव्हीच्या रूममध्ये बसायला पाठवले. विजय आत गेला आणि त्याने दीप्तीला बेडवर झोपलेलं पाहिलं. तिचा मूड खराब आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो शेजारीच एका खुर्चीवर बसला. काही न बोलता बसला. इतक्यात दीप्तीची आजी घरात आली आणि त्यांनी तिला आवाज दिला. आजीचा आवाज ऐकून दीप्ती लगेच उठली. तिने विजयला शेजारीच बसलेलं पाहून तोंड फिरवलं व उठू लागली. इतक्यात तिची आजी घरात आली आणि दीप्तीला जाऊन तिने मिठी मारली. तीही आजीला बिलगली. आजीने तिची चौकशी केली. नंतर आजीचे लक्ष विजयवर गेले. सॉरी मित्रांनो, तिथं विजेवर झाले. नंतर आजीचे लक्ष विजयवर गेले. इतक्यात रंजनाजी पाणी घेऊन आल्या आणि सुनंदाजी चहा घेऊन आल्या. त्यानंतर त्यांनी घडलेला अपघात आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या सासूबाईंना सांगितल्या. चहा घेऊन झाल्यानंतर विजय म्हणाला, आता मी निघतो. त्याने जाताना सर्वांसमोर दीप्तीला पुन्हा सॉरी म्हटले आणि स्वतःची काळजी घे असेही तो म्हणाला आणि तिथून निघाला. कारमध्ये बसून तिन्ही कार पुन्हा खुशीच्या घराकडे आल्या. तोपर्यंत आदित्यही शाळेतून घरी आला होता. घरासमोर इतक्या महागड्या गाड्या, बॉडीगार्ड्स व ध्रुव याला पाहून तो घाबरला. तो तसाच घरात गेला. घरासमोर चपला पाहून त्याला कळले होते की घरात कोणीतरी पाहुणे आले आहेत. घरात जाताच त्याची नजर खुशीवर गेली. खुशी सर्वांसोबत तिथेच बसली होती. राजवीरची नजरही फक्त खुशीवरच होती. आदित्यने आपली स्कूल बॅग तिथेच टाकून खुशीकडे धाव घेतली आणि जाऊन तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, दीदी, तू कालपासून कुठे होतीस? मला तुझी खूप आठवण येत होती. काल मला तुझी खूप काळजी वाटत होती. तू आता कशी आहेस? तुला काही त्रास होतोय का? तुला कुठे दुखतंय का? मी त्यावर फुंकर मारून देऊ का? असे अनेक प्रश्न तो विचारत होता. त्यावर आधी मी ठीक आहे इतकेच खुशी बोलली. आदित्य काही बोलणार इतक्यात विजय म्हणाला, हॅलो चॅम्प, फक्त तुझ्या दीदीशीच बोलणार आहेस का? आम्हीही आहोत इथे, आमच्याशीही बोल. आदित्य काहीच बोलला नाही. इतक्यात विजय पुन्हा म्हणाला, तुझे पप्पा आणि माझी दादू घरवाले आहेत. आधीला काहीच समजले नाही. यशोदाजीही सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. इतक्यात गणपतजी म्हणाले, आई, तुम्हाला आठवतं असेल की थोड्या वर्षांपूर्वी मी एका आई आणि त्यांच्या मुलाला अपघात होण्यापासून वाचवले होते आणि त्यांनी मला त्यांचा मुलगा मानला होता. ह्या त्याच आहेत सावित्री आई आणि ही त्यांची फॅमिली. सावित्रीजींनी सर्वांची ओळख करून दिली. खुशीला खूप वेदना होत होत्या आणि गोळ्या औषधांमुळे तिच्या डोळ्यांवर झोप चढत होती. तेवढ्यात सावित्रीजींचे लक्ष तिच्यावर गेलं. त्या स्वातीजींना म्हणाल्या, खुशीला आरामाची गरज आहे. आपले कोणाचेच लक्ष तिच्यावर गेले नाही. हे ऐकून गणपतजींनी तिला दुसऱ्या रूममध्ये जाऊन आराम करण्यासाठी पाठवले आणि कोणताही विचार करू नकोस असेही ते म्हणाले. ती उठायला गेली आणि तिचा तोल गेला. ती पडणारच. तोच राजवीरने तिला पकडले आणि तो म्हणाला, मी तुम्हाला रूमपर्यंत सोडतो. सर्वांनी होकारार्थी मान डोलावली. राजवीरने एका हाताने खुशीच्या खांद्याला तर दुसऱ्या हातात तिचा हात धरला आणि तिला घेऊन रूमकडे निघाला. ते बाहेर जाताच गणपतजी यांनी यशोदाजींना लग्नाचा प्रस्ताव सांगितला. त्यांनी यासाठी होकार दिला. आता फक्त खुशीचा होकार यायचा होता. आधीला हे मान्य नव्हतं. तो खुशीला त्याच्यापासून दूर जाऊ देणार नव्हता. त्यावर सुनीताजींनी त्याला समजावलं आणि तोही तयार झाला. विजय बाहेर आला
त्याने ध्रुवला इशारा करून मिठाईचे डबे घरात आणायला सांगितले आणि तो गुपचूप राजवीर आणि खुशीच्या मागे गेला. रूममध्ये जाताच राजवीरने खुशीला छोट्याशा लाकडी बेडवर झोपायला लावले, पण तिने बसण्याचा हट्ट केला व ती मागे भिंतीला डोके टेकून बसली. राजवीर त्या रूमकडे पाहत होता. ती छोटीशी पण खूप सुंदर होती, टापटीप, नीटनेटकी आणि स्वच्छ. राजवीर खुशीला म्हणाला, तुम्ही काही विचार केला का? त्यावर खुशीचं हृदय धडधडू लागलं. तिला काय बोलावे तेच सुचत नव्हतं. ती म्हणाली, मी घरच्यांशी बोलून मगच तुम्हाला माझं उत्तर सांगेन. त्यावर राजवीरने हरकत नाही असे म्हणाले. राजवीरचा फोन वाजू लागला. फोन अर्जंट होता त्यामुळे त्याने एक्सक्यूज मी असे म्हणले आणि तो उठला आणि बाहेर आला. त्याला बाहेर जाताना पाहून विजय पटकन आत आला आणि तो बसलेला त्याच खुर्चीवर तो बसला. खुशीला हे थोडं विचित्र वाटत होतं, पण ती शांत राहिली. विजय म्हणाला, हॅलो भाभी, आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला आणि तुमच्या मैत्रिणीला चुकीचं समजलं, पण मला फक्त माझ्या मॉम आणि दादूची काळजी वाटत होती. खुशीला त्याच्या भावना आणि खन्ना फॅमिलीविषयीचं प्रेम समजलं होतं. ती म्हणाली, हरकत नाही. इकडे सावित्रीजी आणि सुनीताजी निघायच्या तयारीत होत्या, पण यशोदाजींनी त्यांना थांबवले आणि जेवणाचा आग्रह केला. त्या दोघींनाही नकार देता आला नाही. स्वातीजींनी जेवणाची तयारी सुरू केली. इकडे विजय खुशीला राजवीर मुलींशी किती खडूसपणे वागतो या गोष्टींविषयी सांगत होता आणि त्याचे काही रेकॉर्ड केलेले व्हिडिओही दाखवत होता. खुशीला हे पाहून थोडा धक्का बसला होता, कारण राजवीरने सकाळपासून आत्तापर्यंत तिला एकदाही स्वतःपासून लांब केले नव्हते किंवा तिच्यापाशी जाणे टाळले नव्हते. उलट तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे हे व्हिडिओ पाहून खुशीला खूप हसू येत होतं आणि ती हसतही होती. राजवीरचे बोलणे संपल्यावर तो रूममध्ये आला. त्याने खुशीला पहिल्यांदाच इतकं खळखळून हसताना पाहिलं होतं आणि ती खूप सुंदर दिसत होती. तो तिच्या हसण्यात स्वतःला हरवून बसला. विजयने त्याला पाहिलं आणि हलकेच धक्का दिला. राजवीरला पाहताच खुशीही शांत झाली आणि नजर चोरू लागली. विजयला खुशी शेजारी बसलेला पाहून राजवीर थोडा चिडला होता. तो विजयकडे रागीट नजरेने पाहू लागला. त्याची ही नजर खुशीलाही जाणवली होती. विजयने त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे बोलू लागला आणि राजवीरच्या कॉलेजमधील काही कॉमेडी किस्से खुशीला सांगू लागला. खुशी ऐकतच डोके टेकून डोळे मिटून पडली होती. चेहऱ्यावर हलके हसू. राजवीर तिच्याकडे एकटक पाहण्यात हरवला होता. विजय खुशीकडे आणि राजवीरकडे पाहतो आणि त्याला हलकेच धक्का देतो. राजवीर लगेच भानावर येतो. त्यावर विजय म्हणतो, डोंट वरी यार, खुशी लवकरच माझी भाभी बनून खन्ना मेन्शनमध्ये येईल. राजवीर विजयला शांत बसायला लावतो आणि हळू आवाजात म्हणतो, तिची शांत झोप लागली आहे, तिला झोपू दे. तिला आरामाची गरज आहे. चल आपण बाहेर जाऊन बोलू. त्यावर विजय म्हणाला, पण मी तिला उठवणारच नव्हतो आणि ती गाढ झोपली आहे, त्यामुळे ती आपल्या आवाजाने उठणार नाही. राजवीर म्हणाला, तू तिला माझे कसले व्हिडिओ दाखवत होतास? मला पण पाहायचे आहेत. त्यावर विजयने आपला फोन लपवला. राजवीर म्हणाला, लवकर दाखव, तू काय रेकॉर्ड केलं आहेस? विजय म्हणाला, सोड ना यार. भाभीच्या चेहऱ्यावर आनंद आला, हसू उमटलं ते बघ ना. विजय काही मोबाईल देणार नाही हे समजल्यावर राजवीरने त्याची कॉलर पकडली आणि तिला अजिबात त्रास देऊ नको, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असं म्हणाला. विजय म्हणाला, का? तिला त्रास दिल्यावर तुला काय एवढं वाईट वाटतंय? त्यावर राजवीर म्हणाला, तिला त्रासात पाहून मलाही त्रास होतो, त्यामुळे तिला त्रास द्यायचा नाही आणि कोणालाही तिला त्रासही देऊ द्यायचा नाही, समजलं? आणि आता इथून चल. इतकं बोलून ते दोघे बाहेर गेले. ते बाहेर जाताच खुशीने डोळे उघडले आणि राजवीरचं बोलणं आठवताच तिचा चेहरा लाजेने लाल होतो. ती पुन्हा डोळे मिटते. इतक्यात राजवीर पुन्हा रूममध्ये येतो आणि खुशीला उचलून तिला सरळ झोपवतो. तिला पांघरून घालतो आणि लाईट डिम करून तो बाहेर जातो. खुशी जागीच होती. राजवीर काय करणार हे तिला पाहायचं होतं. त्याची काळजी आणि तत्परता पाहून तिला खूपच वेगळं फिलिंग येत होतं. हृदयात जणू धडधड
श्वासात जडपणा आणि पोटात गुदगुल्या या विचारात ती तशीच झोपी जाते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.